खूप कमी प्रमाणामध्ये साहित्य वापरून आज आपण मिक्स व्हेजची भाजी एकदम हॉटेल किंवा ढाबा स्टाईल कशी बनवायची ते बघूया. तर सगळ्यात आधी मिक्स व्हेजसाठी लागणारं साहित्य, तर त्यासाठी मी थोडीशी कोबी घेतलेली आहे, थोडेसे बटाटे, पनीर 2-3 तुकडे आणि गाजरचे 4-5 तुकडे आणि तसेच शिमला मिरचीचे काही तुकडे घेतलेले आहे. तर याला थोडंसं मोठ्या आकारामध्येच कापून घेतलेलं आहे. आता आपण याला कढईमध्ये ट्रान्सफर करूया. आता याच कढईमध्ये मी याला उकडून घेणार आहे. त्याकरता इथे दुसरे भांडे काही भरवले नाही. आता आपण याला स्वच्छ धुवून घेऊया एकदा आणि त्यानंतर हे पाणी संपूर्ण काढून घेऊया आणि यामध्ये आणखी पाणी घालून घेऊया आणि सोबतच यामध्ये हळद घालून घेऊया. हळदीने काय होईल, आपले हे सगळे जिन्नस जे आहेत ते लवकर शिजतील, त्याकरता इथे थोडीशी हळद घालून घ्यायची आहे. आता आपण याला गॅसवर चढवूया, त्यावर एक झाकण ठेवून देऊया आणि याला आपण मस्त असं 3 ते 4 मिनटाकरता उकडून घेऊया. तर बघू शकता आपल्या सगळ्या भाज्या उकळून झालेल्या आहेत. तर इथे चेक करायचं आहे, एकदम जास्त पण आपल्याला याला उकळायचं नाही, थोडं कच्चं म्हणजे थाळं ठेवायचं आहे. तर आपण इथे बघूया, तर इथे मी चेक केलेलं आहे, जास्त भाज्या उकळलेल्या नाही. तर आपल्याला जशा हव्या तशा 80% इथे भाज्या उकळलेल्या आहे. आता याला आपण चाळून घेऊया, म्हणजेच भाज्या सेपरेट करून घेऊया पाण्यापासून आणि त्याच कढईमध्ये मी आता तेल घालत आहे. तर साधारणतः 2 पळी या ठिकाणी मी तेल घातलेलं आहे आणि याला छान गरम होऊ दिलेलं आहे. गरम झाल्यानंतर यामध्ये मोहरी आणि जिरं घालून चांगलं तडतडू देऊयात. तर इथे चांगलं तडतडू देणं आवश्यक आहे, तरच भाजीला फ्लेवर छान येतो. अगदी बारीक आकाराने कापलेला कांदा यामध्ये घातलेला आहे आणि बारीक आकाराने कापलेली हिरवी मिरची देखील यामध्ये घातलेली आहे. तर याची छान ग्रेव्ही होण्याकरता आपल्याला कांदा अगदी बारीक कापून घ्यायचा आहे, तरच याची ग्रेव्ही जी आहे ती चांगली होईल. आता आपण याला चांगलं मिक्स करून घेऊया. यामध्ये थोडीशी आलं लसूण पेस्ट घालून घेऊया. तुम्ही मिरची आल्याचा ठेचा देखील या ठिकाणी वापरू शकता. आता आपण याला देखील चांगला मिक्स करून घेऊया. सगळे जिन्नस चांगले व्यवस्थित मिक्स करून घेणं आवश्यक आहे. थोडीशी फ्लेवर करता इथे कसुरी मेथी वापरली आहे, तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता. आता आपण याला चांगला मिक्स करून घेतल्यानंतर मी 1 टमाटर बारीक आकाराने कापून घातलेला आहे. तरी ते टमाटर देखील बारीकच कापून घ्या, त्याने काय होईल, आपली ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी जी आहे ती चांगली थिक होईल आणि भाजी चवीला आणखीनच चांगली लागेल. सुखे मसाले यामध्ये मी घालून घेते. थोडंसं फिरवल्यानंतर यामध्ये मीठ, धने पावडर, जिरे पावडर, हळद आणि तिखट घालून घेतलेलं आहे. तुम्ही आवडीचे मसाले देखील यामध्ये वापरू शकता किंवा ढाब्या किंवा हॉटेलमध्ये देखील मसाल्यांचा खूप वापर होतो. तर इथे आम्ही मसाले जास्त खात नाही, त्यामुळे मसाले इथे मी स्किप केलेले आहे, तुम्ही वापरू शकता. यावर झाकण ठेवून 1 ते 2 मिनटाकरता याला छान तेल सुटू द्यायचं आहे आणि याला चांगलं फिरवल्यानंतरच यामध्ये भाज्या घालायच्या आहे. तर इथे छान तेल सुटू दिल्यानंतर भाज्या घाला, त्याने काय होईल, आपल्या भाज्या चांगल्या रंगाला येतील आणि चविष्टही लागतील. तर आता आपण याला चांगलं शिजवून घेतलेलं आहे. अगदी 2 ते 3 टेबलस्पून यामध्ये पाणी घातलेलं आहे. तुम्ही इथे जास्त पाणी घालून ग्रेव्ही देखील ठेवू शकता किंवा कमी पाण्यावर देखील या भाजीला शिजवू शकता. तर आपली भाजी ऑलरेडी शिजलेलीच होती, तर त्याकरता फक्त मी झाकून 2 मिनिटे याला वाफ दिलेली आहे आणि आपली भाजी आता संपूर्ण रेडी झालेली आहे. यावर कोथिंबीर घालून गार्निश करूया. तर रेसिपी खूप सोपी आहे आणि खायला तर खूप म्हणजे खूप टेस्टी आहे. एकदा तरी नक्कीच ट्राय करा आणि माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र नक्कीच विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका. तर चला इथेच रेसिपी थांबूया. भेटूया आपल्या नेक्स्ट रेसिपीमध्ये. सध्यापुरता टाटा.